झोपेत शरीर देत असलेले 15 संकेत. टीप नंबर 1. मैत्रिणींनो, रात्री झोपताना शरीर देत असलेले हे संकेत दुर्लक्षित करू नका. अनेक स्त्रिया म्हणतात, रात्री पायात अचानक गोळे येतात, झोपेतून घाम येऊन जाग येते, सतत लघवीला उठावे लागते, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. जर तुम्हालाही असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा 15 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे शरीर झोपेत असतानाही देत असते. टीप नंबर 1. पायात गोळे येणे. रात्री झोपेत अचानक पायात तीर व गोळा येत असेल आणि त्यामुळे जाग येत असेल तर शरीराला काही पोषक घटकांची गरज असल्याचा हा संकेत असू शकतो. योग्य पर्याय. रोज एक केळे, थोडे तीळ आणि सुकामेवा खा. याचा फायदा. यातील खनिजे आणि पोषक घटक स्नायूंना आधार देण्यास मदत करतात. त्यामुळे पायात गोळे येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि झोप अधिक शांत लागू शकते. टीप नंबर 2. झोपेत दातावर दात घासणे. सकाळी उठल्यावर जबडा दुखणे, डोके जड वाटणे किंवा घरातील लोक तू रात्री दात खात होतास असे सांगत असेल तर मानसिक ताण वाढल्याचा हा संकेत असू शकतो. योग्य पर्याय. झोपण्यापूर्वी 10 मिनिटे दीर्घ श्वसन करा. याचा फायदा. मन शांत राहण्यास मदत होते, त्यामुळे तणाव कमी होऊ शकतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. टीप नंबर 3. झोपेत बोलणे. घरातील लोक सांगत असतील की तुम्ही झोपेत बोलता, ओरडता किंवा काहीतरी कुटकुटता तर मनावर ताण असल्याचा हा एक संकेत असू शकतो. योग्य पर्याय. रोज एक ग्लास कोमट दूध प्या. याचा फायदा. शरीराला आराम मिळण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे झोप अधिक शांत लागण्यास मदत होऊ शकते. टीप नंबर 4. सकाळी उठल्यावर खूप थकवा जाणवणे. 7 ते 8 तास झोपूनही अंगात शक्ती नसल्यासारखे वाटत असेल तर शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नसल्याचा हा एक संकेत असू शकतो. योग्य पर्याय. रोज 30 मिनिटे चालण्याची सवय लावा. याचा फायदा. शरीराला नैसर्गिक थकवा येण्यास मदत होते, त्यामुळे रात्री अधिक गाढ झोप लागते. टीप नंबर 5. झोपेत खोकला येणे. रात्री वारंवार खोकला येऊन झोप होत असेल तर घसा किंवा श्वसन मार्ग अस्वस्थ असल्याचा हा एक संकेत असू शकतो. योग्य पर्याय. रात्री कोमट पाणी प्या. याचा फायदा. घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे झोप अधिक शांत लागते. टीप नंबर 6. झोपेत घाम येणे. एसी किंवा थंडी नसतानाही घाम येऊन जाग येत असेल तर शरीर काहीतरी संकेत देत असू शकते. योग्य पर्याय. झोपताना खोली हवेशीर ठेवा. याचा फायदा. शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते, त्यामुळे झोप अधिक आरामदायी लागते. टीप नंबर 7. उठल्यावर डोकेदुखी होणे. सकाळी उठल्यावर डोके जड वाटणे किंवा डोकेदुखी जाणवत असेल तर रात्री झोपेची गुणवत्ता योग्य नसल्याचा हा एक संकेत असू शकतो. योग्य पर्याय. रोज पुरेसे पाणी प्या आणि झोपेची वेळ नियमित ठेवा. याचा फायदा. शरीराला योग्य विश्रांती मिळण्यास मदत होते, त्यामुळे सकाळी अधिक फ्रेश वाटतं. टीप नंबर 8. भयानक स्वप्न पडून जाग येणे. वारंवार वाईट किंवा भयानक स्वप्न पडणे, घाबरून जाग येणे किंवा पुन्हा झोप न लागणे हे मानसिक ताणाचे लक्षण असू शकते. योग्य पर्याय. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करा. याचा फायदा. मेंदूला आराम मिळण्यास मदत होते, त्यामुळे झोप अधिक शांत लागू शकते आणि रात्री वारंवार जाग येण्याचे प्रमाण कमी होते. टीप नंबर 9. तोंड कोरडे पडणे. सकाळी उठल्यावर तोंड कोरडे वाटत असेल तर झोपेत तोंडाने श्वास घेत असल्याचा हा संकेत असू शकतो. योग्य पर्याय. दिवसभर पुरेसे पाणी प्या. याचा फायदा.
शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते, त्यामुळे तोंड कोरडे पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. टिप नंबर 10. रात्री लघवीला उठणे. रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागत असेल तर झोप वारंवार तुटते, त्यामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही. योग्य पर्याय: संध्याकाळनंतर चहा कॉफी कमी घ्या. याचा फायदा रात्रीची झोप अधिक सलग लागण्यास मदत होऊ शकते. सकाळी उठल्यावर अधिक ताजेतवाने वाटू लागते. टिप नंबर 11. मोठ्याने घोरणे. अधूनमधून घोरणे सामान्य असू शकते, पण रोजच मोठ्याने घोरणे आणि सकाळी थकवा जाणवणे हे शरीराचा एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. योग्य पर्याय: वजन नियंत्रणात ठेवा आणि खुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 12. हात किंवा पाय सुन्न होणे. झोपेत हाताखाली हात आल्यामुळे कधीकधी मुंग्या येणे सामान्य असू शकते, परंतु वारंवार हात किंवा पाय सुन्न होत असतील तर शरीराचा हा एक संकेत असू शकतो. योग्य पर्याय: आठवड्यातून 3 ते 4 वेळा पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्या खा. याचा फायदा यातील जीवनसत्वे आणि खनिजे शरीराच्या एकूण आरोग्यास मदत करतात, त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 13. छाती धडधड होऊन जाग येणे. रात्री झोपेतून अचानक जाग येणे आणि छाती धडधड जाणवणे, घाबरल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे हे शरीरावर ताण वाढण्याचा एक संकेत असू शकतो. योग्य पर्याय: रोज 1 केळे, 2 खजूर आणि मुठभर मनुके आहारात घ्या. याचा फायदा या पदार्थांमधील पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात, त्यामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते आणि शरीर अधिक शांत वाटू शकते. टिप नंबर 14. उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येणे. रोज सकाळी उठल्यावर तोंडाला दीर्घ व दुर्गंधी येत असेल तर तोंडाची स्वच्छता किंवा पचनाशी संबंधित काही कारण असू शकते. योग्य पर्याय: रोज 1 वाटी दही किंवा ताक घ्या. याचा फायदा पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते, त्यामुळे शरीर अधिक हलके वाटू लागतं. टिप नंबर 15. झोपेत खोकला येणे. रात्री वारंवार खोकला येऊन झोपमोड होत असेल तर घसा किंवा श्वसन मार्ग अस्वस्थ असल्याचे संकेत असू शकतो. योग्य पर्याय: रात्री कोमट पाणी प्या. याचा फायदा घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे झोप अधिक शांत लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.